फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आता ना सुनेत्रा लाईफस्टाईलवर रोज काही ना काही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. भले 10 मिनिटाच्या गप्पा असू दे, पण मला गॅप नकोय. मला बघायचंय की आपलं हे चॅनल का पुढे जात नाहीये किंवा लोकांना नक्की काय हवंय. तर कधी ब्युटी टिप्स आणेन, म्हणजे ब्युटी टिप्स म्हणजे वांग असेल किंवा केसांसाठी असेल किंवा इतर काही असेल ते आणेन, कधी ब्लॉग आणेन, कधी माहिती आणेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी एक असा नाजूक विषय बोलणार आहे. खरं तर हा व्हिडिओ पूर्ण मी परवा दिवशी रेकॉर्ड केला होता, पण मी तो स्वतःच डिलीट केला. काय झालं काय माहिती, मी रेकॉर्ड पण केला आणि मी डिलीट पण केला. पण मी आज पुन्हा त्या विषयावर बोलणार आहे. फक्त त्यातले काही पॉइंट मी इथं घेतलेले नाहीयेत आवर्जून, म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट केला. मला ट्विशा प्रकरणावर बोलायचं आहे तुमच्याशी, जो आत्ता प्रचंड इंस्टाग्राम खोला, यूट्यूब खोला, फेसबुक खोला, सगळीकडे आपल्याला ट्विशाबद्दल दिसत आहे. तुम्हालाही दिसत असेल, बघितलं असेल तर हो सांगा. ट्विशा, पायल, पलक, आत्ता ती पराध्य गेली बघा, रील स्टार होती ग्रामपंचायत हॉटेलची. तर वैष्णवी हगवणे झाली, 1 वर्ष झालं आता, की अशा किती महिलांचा अजून बळी जाणार आहे. आणि मग सरकार जागा होणार आहे, किंवा मग सरकार म्हणण्यापेक्षा मग कायदा जागा होणार आहे की अशा लोकांना त्वरित शिक्षा द्यावी. हेच मला कळत नाहीये. आता ट्विशा प्रकरण बघाल तर स्पष्ट दिसत आहे की ती जी आहे ट्विशा, ती 1 तासापूर्वी पार्लरला जाऊन आलेली आहे. व्यवस्थित ती टेरेसवर चढत आहे. मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचा जीव गमवायचा असेल तर ती व्यक्ती त्याच्या आधी 1 तास पार्लरमध्ये जाईल का? हेड मसाज किंवा पेडिक्युअर तिनं करून घेतलं, त्या रील्स व्हायरल होत आहेत. तर नाहीये, हा आत्ताचा प्रकार नाहीये. तिनं लव्ह मॅरेज केलं होतं, त्याला फक्त 5 महिने झाले होते. 5 महिन्यामध्ये तिनं इतक्या गोष्टी सहन केल्या असतील की त्याचा शेवट झाला असेल तो म्हणजे आत्महत्येमध्ये. कारण घराघरातून हे चालतं बघा, महिलांना अति प्रमाणात टॉर्चर करणे. म्हणजे तिला सुद्धा आता ज्या आपण बघतोय त्यावरूनच सांगते की ऐन लग्नात तिच्याकडून 10 लाखाची मागणी केली गेली. सतत तिला आम्ही मोठे लोक आहोत, आमचं हे पुरवा ते पुरवा असं बोललं जायचं, किंवा तिला सतत घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकलं जायचं. तिची जी सासू होती गिरीवाला, ती स्वतः जज न्यायाधीश असून देखील तिनं असं का वागली, किंवा तिचा नवरा पण क्राईम वकील आहे तरी पण असा का वागला. ट्विशाचं नेमकं कुठं चुकलं, किंवा हे जे कायदा शोधत बसतो ना, कुणाचं काय चुकलं. जेव्हा एखाद्या घरात एखाद्या स्त्रीची आत्महत्या होते किंवा ती तसा प्रयत्न जरी करते, अशा वेळेस कायद्याने थोडंसं मला वाटतंय पुढाकार घेतला पाहिजे. चालू आहे सीबीआय कडून वगैरे सगळं चालू आहे, पण सुशांत राजपूत असेल, तो सुद्धा बघा निर्दोष, बाकी सगळ्यांची सुटका झाली. आत्महत्या करणाऱ्यातले जे व्यक्ती नसतात, आता ट्विशाच्या घरातले सगळेजण सांगतायत की ती आत्महत्या करणाऱ्यातली नव्हतीच मुळी. ती घरी येणार होती, ती डिवोर्सला वगैरे घाबरणारी नव्हती, ती सोशलाइज होती, ती मस्तपणे ती जगणार होती. सांगितलं होतं तिनं स्वतःच्या बहिणीला की मी हे सगळं सोडून येते, पण त्या लोकांनी तिला होऊनच दिलं नाही. तिची आत्महत्या करण्याला किंवा जे काही झालंय ते आता उघड होईलच, त्याच्यावर आपण बोलायला नको. पण मला तुम्हाला यातून एक सांगायचंय स्त्रियांनो, की अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय अन्याय थांबणार नाहीयेत. नाहीतर दर महिन्याला एक, दररोज एक आत्महत्या होईल, हत्या होईल, आणि आपण फक्त हातावर हात धरून त्यांच्यासाठी कॅन्डल घेऊन फिरू. निर्भया प्रकरण बघा, अजूनही पूर्णपणे सुटलेलं नाहीये. झाले किती वर्ष त्या प्रकरणाला. अशी अनेक प्रकरण आहेत. बलात्कार असेल किंवा हुंडाबळी असेल, मानसिक छळ असेल, चारित्र्यावरून संशय असेल, स्त्रियांवर मुख्यत्वे करून घेतला जातो तो म्हणजे चारित्र्यावर संशय. तिने इकडं बघायचं नाही, तिनं तिकडं बघायचं नाही, तिने ह्याच्याशी बोलायचं नाही, तिनं त्याच्याशी बोलायचं नाही. आणि हे सगळे कायदे घरातल्या घरात फक्त स्त्रियांना असतात. पुरुषांनी वाटेल तसं वागावं, वाटेल तसं करावं, वाटेल तिच्याबरोबर फिरावं, पण स्त्रियांनी मात्र जरा जरी स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला किंवा तिला आवडेल तसं वागण्याचा प्रयत्न केला की ही घरातली लोक लगेच तिला बच्चलन साबित करतात. आणि हेच आपल्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. दारू पिऊन मारणे किंवा व्यसन करून मारणे किंवा चारित्र्यावर संशय घेणे
घरातनं स्त्रीला बाहेर पडण्यासाठी मजबूर करणे, तिला टॉर्चर करणे, हे सगळे अपराध आहेत आणि हे अक्षम्य अपराध आहेत. स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिला हात लावणे ह्याला सुद्धा कायद्यामध्ये बलात्कार म्हटलं जातं. हे इतके नाजूक विषय आहेत आणि हे प्रत्येक स्त्रीवर घरामध्ये दररोज घडत असतात आणि स्त्रिया गप्प बसतात. खरं तर चूक स्त्रियांची आहे की तुम्ही वाट का बघता? जे व्यक्ती सुधारायचे आहे, सुधारण्याच्या म्हणण्यापेक्षा घरात जेव्हा तुम्ही स्त्रियांना लग्न करून आणता तेव्हा तुमचं तिच्याविषयी काहीतरी जिम्मेदारी आहे. तिला खुश ठेवणं, तिच्या इच्छा आकांक्षा बघणं, तिचं सगळं जर तुम्ही घरात पुरवलं इच्छा आकांक्षा, तर तिला आत्महत्या करावीशी का वाटेल किंवा तिला घर सोडावंसं का वाटेल? कुठंतरी स्त्रीचं मन दुखतं तेव्हा या गोष्टी सुरू होतात आणि बळी जातो तो फक्त स्त्रियांचा. तुम्ही जास्त केस ऐकल्यात का अशा की पुरुषानं स्त्रीला कंटाळून आत्महत्या केली? नाही, स्त्रियाच करतात. स्त्रियांना करायला मजबूर करतात लोक. आणि या सगळ्यावरचं उत्तर एक आहे, स्वावलंबन. प्रत्येक स्त्रीनं स्वावलंबी व्हावं. शिक्षण असो नसो, वेळेला धुणं भांडी केर फरशी करा, तुम्ही वडापावची गाडी लावा, भाजी विका. अनेक मार्ग आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात आपण स्वतःचं पोट भरू शकतो. कायद्यानं नंतर आई वडिलांना पश्चाताप होण्यापेक्षा, एक वाक्य त्यामध्ये सांगितलेलं आहे की मेलेल्या मुलीपेक्षा डिवोर्सी मुलगी पत्करली. आणि हे खरंच खरं आहे की एखादी मुलगी जाणं यापेक्षा ते डिवोर्सी असणं हे अजिबात वाईट नाहीये. डिवोर्सी स्त्रियांकडे वाईट नजरेनं बघू नका, तर त्यांच्या काहीतरी मजबुरी असतील म्हणून त्या तशा आहेत हे समाजानं सुद्धा स्वीकारा. कणखर राहा, स्त्रियांनी मुळात कणखर राहा. विनाकारणच अन्याय सहन करू नका, कुणाच्या हातापाया विनाकारण पडू नका. जिथं चूक असेल तिथं झुका, मोठ्यांचा मान राखा, ते सगळं ठीक आहे. पण जेव्हा गोष्ट तुमच्यावर येते, तुमच्या आई वडिलांवर येते, तुमच्यावर अन्याय होतो, त्यावेळेस वाचा फोडा. एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ.